हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण. गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज मामा आणि मामी माझी यायला लागली ते. तर आज म्हणते ती भाऊबीज साजरी करायची. तर दिवाळी होऊन पण आता बरेच दिवस झालं, मग मी पण कन्फ्यूज झाले आता भाऊबीज कशी काय साजरी करायची. पण आता बरेच जण म्हणते ते पौर्णिमेपर्यंत करते ते साजरी. तर आता यायला लागले ते ढालगाववरनं ते. आता ते याच्यामध्ये आले ते सांगोलमध्ये आले ते. तर या म्हणलं तर मी आलतो आता पेरूच्या बागामध्ये आलतो. तर बघा ही पेरूची झाडं अशी होती आणि त्यात यायला आले ते. चाललोय घरला मी. तर बघा मामा आणि मामी आले ते. जेवण वगैरे झालं आणि आता भाऊबीजेचा कार्यक्रम चालू झाला वावळायचा. आईने आता वावळण घेतले. येईल तर पौर्णिमेपर्यंत असते ना हे. पैसे बिश काय ना का. पैसा कशा नेट वर फांदा माना नेट करावं घेऊ बरोबर. पैसा नेट कराय काय करेल कराय वाटतं जरा दबा नेट कराल तुम्ही जरा दबा आयुष्या एवढं वरीच जरा गपाचा. पैसा तर काय करतोय नेट करायला. आपण आहे ती पैसा. मामाला टोपी का दिली नव्हती का. तुम्ही बसावं हाय असं वावळते बसा. केले मला बसा हाय असं वावळते. पैसा आहे तर पैसा नका येडे साडी घेतली नका 4,500 साडी. हे बघून बसा. बकळ पैसा आल्यावर 4,500 बाई. मग पैसे काय गरज आहे आता. त्याला बसला नाही. मोबाईल आहे. काय तर म्हणा नाही काय. मस्त म्हणली की आणि काय तुम्हाला खचून म्हणल्यावर काय 400 उठा उठा बस. जरा वाकून पाया पडाय डोसकं टिकून. रोजगाराला लावली आणि पाया पडताय चांगलं. बापा मामाच्या पडलं पाडायचा केव्हा? जरा दम खावायची. जरा दम खावा घेऊ. ती पोरं कशी पण झोपली. त्यांना काय आहे कोणाला काय. हे नको ऐका की साडी घेतली नका 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 असं नका आवाज नाही म्हणते ना नका. हे ऐका जावा नका साडी. ए पोराला खायला नाही आधी. ऐका की जरा ऐका नको म्हटले. हे येडा झालाय का तुम्हाला. ऐकाय झालं नाही नका नका. घ्या. आता ही बांधणं 100 रुपये पायात करू नका उग. पोराशाला खायला नाही तुम्हाला नग असली तर नाही. थोडक्यात मोठ लागा. 100 रुपयासाठी नग 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 जणू काय 1,00,000-2 लाख असली यावानी. घ्या बरं ती. थोडक्यात मोठ नका. तुमच्या पाया पडली मग आता पडती. बबन पाय पडा मामी माझ्या पाय धरून मला चाल. मामा अजून गाडी माग सारून निघाय तयारीला लागला. जरा 5 मिनिटं बसा अजून. दुसरी पिशवी तर आणली बारकी द्यायचे. इधर आहे तुमचा मोबाईल. अजून तुम्ही राहिलायच का. गाय पाडी काय हाय का बरी. मामा म्हणतो गाय खराब झाली. मामी म्हणते चांगलं. लय गाय खराब झाली होती आता बरी झाली तरी. तिसरा हा खासदारी शिंग झाल्यापासून जरा टाकली या. राहू दे एक शिंग वाळलाय आणि एका शिंगाला दुख झालंय. 3 टन झाले. आमच्या शिंगच झाले नाही. आम्ही इथं चालत चालत होतो. तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो, मामी मामा मोहर गेले आणि मी आता पेरू या बागात पुन्हा एकदा आलोय. पेरू द्यायला मामीला मामाला. अशी झाड आहे ते. आणि तुम्हाला सांगतो तिकडं पुढं घराच्या समोर शॉर्टिंग चालू आहे. तिकडं पण जाणार आहे मी.
बघा समोर इकडं चालू आहे शॉर्टिंग आणि ह्याला पूर्ण असं ही थर्माकोलचं ते हे आहे फॉर्म असं बसवल्यात हवा मला दाखवत काढून पेरू असा हे लावतो आता ह्याला हे असं हे चालू आहे पलीकडल्या साईडला बाया पेरू तोडते त्या इकडं आमचं बालाजी आले हाय कर आपल्या फॅमिलीला दाखवतोय जरा यूट्यूब फॅमिलीला ही झाड वेगळं आहे का पेरूचं ते बघ सगळ्यात मोठं कोणचं फुल्लं फुल्लं ही हा ते वेगळं मग देशी आहे का ते हा लय गोड लागते समजा आपण तिकडे जाऊ सगळ्यात मोठं पेरू झाड बागेमध्ये मित्रांनो पूर्ण हे सगळ्यात मोठं झाड आहे एवढ्या बागेमध्ये सगळ्यात मोठं झाड आहे देशी पेरू देशी एवढं गोड लागते ना लय भारी ह्या झाडाला पेरू कमी येते काय भानगड काढलं जाता तिला खाली पडलाय पिवळा आता चांगला मला वाटतं असं म्हणलं नाही पण ही असं पेरू हा असा पेरू आहे. थांबलेला हेच फुटलो आहे तर मित्रांनो आता ते बंगले समोर चाललोय तिथं पेरू शॉर्टिंग चालू आहे तिथलं पेरू देतो मामाला मामीला तर हे असं पेरून बॉक्स भरलेत बघा आणि पेरू डॅमेज म्हणून बाजूला काढायला लागले उगाच आपलं दुसरा बघ ती बघ बरोबर मग वजन कमी भरते म्हणून बाजूला काढते ते तर हे असं सगळं पेरू आहेत बघा आणि हे ह्या थर्माकोलच्या ह्याच्यामध्ये असं असतं हे तर लयच महाग काढायला लागले बघा ही असं पेरू आहेत हे आणि हे असं क्रेटमध्ये माल आणलाय डायरेक्ट बागात ना तोडून आणलेला माल आहे गाड्यावर ठेवले क्रेट असा गाडा आहे बघा हे असा गाडा आहे गाडा पण आपलाच आहे तर मित्रांनो आता घरी आलो बघा मामाला मामीला घालवलं पेरू वगैरे त्यांना दिलं बांधून आणि आता गेली बघा आणि जाता जाता आता सुरकाच्या आईच्या घरनं पण जाणार आहे ते आता आलो घरी तर आज भाऊबीज साजरी केली बघा आम्ही तर बहीण पण काय आली नव्हती भात चालता आणि मामा मामी पण ओवाळलं वगैरे हे झालं तर चला मित्रांनो बाय बाय